रामकृष्ण हरी माऊली. आज आषाढी देवशयनी एकादशी. या देवशयनी एकादशीचं महत्त्व मी तुम्हाला गेय स्वरूपामध्ये ऐकवणार आहे. आपण ते शांत चित्तानं ऐकावं अशी मी आपल्याला नम्र प्रार्थना करतो. ओम श्रोते भावे सावधान, आषाढ वारीचे महिमान, पांडुरंगाचे अधिष्ठान, कैसे होई पंढरीस. नामदेवाचा अधिकार, संतांमध्ये श्रेष्ठ फार, म्हणून पायरी साचार, श्रीच्या दर्शन वाटेवरी. सार सर्वस्व अर्पिले, भक्तीत पालपन गुंतले, नरसी मध्ये धावत आले, प्रत्यक्ष पांडुरंग जेवाया. मराठा प्रांतीची ही नगरी, पावन धरती ही सारी, नामदेवाचे वंशी वारी, म्हणून अखंड चालतसे. दामा शेठी गुणाईचा, पुत्र नामा पुण्याईचा, काळ सुखी बाळपणीचा, अखंड आनंदी वर्ततसे. दामा शेठी एके दिवशी, कामास्तव बहिर्देशी, मुक्कामी होय बहिर्वासी, खंड कैसा पूजेत, नाम्यास बोलावून म्हणे, भल्या सकाळी उठणे, देवळी देवा जेऊ घालणे, मग जाई खेळावया. होकार देता वडिलांना, प्रश्न विचारून त्यांना, म्हणे आपण द्विजांना, घरी बोलवितो जेवावया. तैसे बोलवा देवाला, पाट ताट भुईला, दक्षिणा देता त्याला, संतोष होई विठुमाय. माय बाप हास्य करीती, म्हणे देव घरी जेवती, ऐसे भाग्यामा प्रती, नामा कुठे आहे बा. करुण वाचा विनोदी, कामाचे बघूया आधी, बालकाच्या लागे नादी, त्याचे कार्य कैसे होय. दुसरे दिवशी प्रातःकाळी, सुस्नान होऊन मातेजवळी, नैवेद्याची दे थाळी, म्हणून मातेस विनवितसे. गोणाई सामग्री करी, धार तुपाची भातावरी, देऊनी म्हणे लवकरी, देव जेऊ घालून ये. नामा देवळात गेला, स्नान घाली देवाला, पूजा करिता बोलला, देवा चुकता क्षमा करा. सोपस्कार झाला पूजेचा, घास मोडला ताटीचा, साध देता वाणीचा, घुमला ध्वनी गाभारी, म्हणे देवा जेव झडकरी, पूजा विधी झाली सारी, भूक लागली या उदरी, वेळ नको लावू तू. देखो स्तब्ध देवास, बोले शैलीत खास, देऊ नये इतरा त्रास, तूच सांगतो पोथीत. मी लहान म्हणून कारे, हे आढेवेडे सारे, चल आटप येतील पोरे, खेळावया कारणे. शांत देवा बघून, स्वतःवर रागे जोण, म्हणे शिर हे फोडून, तुझ समोर घेतो रे. दगडानीला बाहेरीचा, पुढे ठेवून खोचे कोचा, भुगा करतसो डोक्याचा, केव्हा तरी जेवशी तू. पांडुरंगा कोडे पडले, चित्त अंतरात जडले, बाळ हट्ट मणी अडले, पूर्ती करू चला आता. झाला ओणवा देवा पुढे, शिर मारिता सडा पडे, प्राजक्त फुली माथा जडे, देव उठवी नाम्यासी. अरे नामा हट्ट तुझा, देखो भाव उपजता, भक्तिपुरी सहजता, दाटून येईल करा. नामा म्हणे जेवा आता, हाक मारी पोट भाता, तृप्ती होईल जेवता, माय बाप दोघांना. विठ्ठलाने कमरेचे, हात काढिले युगाचे, घास घेतले दोन साचे, बालक तृप्त व्हावया. तेव्हा म्हणे कालपासूनी, उपाशी तू बासोनी, दोन घास बैसोनी, कैसा तृप्ती होईल. आपल्या सानुल्या हाताने, जेऊ घातले नाम्याने, ढेकर दिला परमात्म्याने, तृप्ती भावे अलंगुनी. देवाचे हात मुख धुवून, उद्या येतो म्हणून, ताट घेता धावून, घराप्रती जाई तो.
माय म्हणे नाम्यास, पालथे केले का ताटास, तुझ्यामुळे नैवेद्य घासास, आज तुटे पारणे. ऐस म्हणे देव जेवला, तृप्तीने ढेकरही दिला, जा विचार देवाला, देवळात जाऊन या. गोनाई हसे नाम्यास, किती भक्ती देवास, साधू संत उपवास, करती देव भेटाया. त्यांना देव दिसेना, प्राप्त काही होईना, तुझीच कशी करुणा पांडुरंगी येई रे. 2 दिवस क्रम चाले, तिसरे दिनी शेठी आले, माईने पुराण कथिले, नाम्याचे प्रताप ते. हसून म्हणे देव भला, तुला रे कसा भेटला, दाव जरा आम्हाला, म्हणून चेष्टा करीतसे. दुसरे दिवशी नाम्यास म्हणे दामा देवास, आजही जेवण खास, घेऊन जाई मंदिरी, माझे अंग दुखते बारे, त्यास्तव पूजा कर बाबा रे. झडकरी परतून ये रे, भूक लागली आम्हास. गेला पूजा करण्यास, दोघे निगती घटकेस, देवळाच्या खिडकीस, दोघे पाहती दबोनिया. देवा संकट पडले, देव थोडे क्षणीच अडले, नाम्यास कोडे पडले, बोलू लागला देवासी. बाबा आले गावाहून, मलाच धाडले घेऊन, ताट भरलेले देखून, मलाच खोटे म्हणतील, चल जेवबा लवकरी, क्षणात सारे आवरी, भूक बाबांची भारी, कोप करतील माझ्यावरी. पुन्हा देव स्तब्ध झाले, नाम्यास मनी प्रश्न पडले, काल परवा जेवले, आज काय झाले बा.